सूरज भायांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो त्यांना भावी वाटचालीसाठी. तुमच्याकडे येतो. काय सांगाल की आज वर्धापन दिन आहे, मात्र लाडकी बहीण योजना यामुळे अजित पवार गटाला असेल किंवा अजितदादांना असेल, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे विधानसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये उभारी मिळाली, विजय मिळाला, या मोठ्या विजयानंतरचा हा वर्धापन दिन सोहळा आहे, कसं पाहतात? अजितदादा, सुरुवातीला मी राष्ट्रवादीच्या या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते. आत्ताच आपण जो लाडक्या बहिणीचा प्रश्न केला, कंधार मतदारसंघामध्ये ज्यावेळी प्रचार करत होतो त्यावेळी मी सांगायची की काही हो, आज फक्त कंधार मतदारसंघातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला जर लाडक्या बहिणीच्या मतदानाचं शिवधनुष्य जर कोणी तारत असेल तर लाडक्या बहिणीच तारतील. आणि मतरूपी शिवधनुष्य पेलण्याचं सामर्थ्य फक्त महिलांमध्येच आहे. आणि राष्ट्रवादी पक्ष हा स्वाभिमानातून निर्माण झालेला पक्ष आहे. नाहीरेवाल्यांसाठी काम करणारे अजितदादा आहेत. होत असेल तर होतंय, नाही होत असेल तर नाही म्हणणारे दादा आहेत. दादा नुसते नावाचे दादा नाही तर कामाचे सुद्धा दादा आहेत. म्हणून नाहीरेवाल्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणारे दादा, लोकांचं काम करणारे दादा. मंत्रालयात उगी येऊ नका, काम होत असेल तर गावाहून फोन लावून तुम्ही सांगा, लगेच फोन उचलणारे दादा. निश्चितच तुम्ही ज्या प्रकारे सांगतात की दादा काम करणारे दादा आहेत, नाहीरेवाले दादा नाही आहेत, मात्र सकाळी 7 वाजता आम्हाला जर दादांना भेटायला जायचं असेल तर आम्हाला लवकर उठून त्यांना भेटायला जावं लागतं. आणि ते कागद पाहिलं की ते आपलं जे काम आहे की लगेच त्या अधिकाऱ्यांना फोन लावणं, कामाचा फॉलोअप घेणं आणि होत नसेल तर नाही म्हणून सांगणं. आणि ती त्यांची कामाची शैली तीच एक वेगळ्या प्रकारचं, एक म्हणजे मनाला आनंद देणारे आहे. म्हणून आम्ही त्यांच्या कामावर ह्या सर्व भगिनी खूप प्रेम करतो की दादांना असंच निरोगी आयुष्य आरोग्य लाभावं आणि त्यांच्याकडून आणखीन जास्त प्रकारे पक्षाचं नव्हे तर आज समाजासाठी, महाराष्ट्रासाठी त्यांच्या हातून काम व्हावं, ही आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या महिला भगिनीची अपेक्षा आहे. निश्चितच. पण ज्या प्रकारे आपण पाहतो की आणखी महिला सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत. ज्या प्रकारे आज वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी होत आहे, मुळात प्रश्न असा आहे की आज जरी इकडे बालेवाडी इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा होत असला तरी लाडक्या बहिणींचं महत्त्व इथे पाहायला मिळत आहे, कारण गुलाबी रंग सर्वत्र पाहायला मिळत आहे. तुम्ही याबाबत काय सांगा? सबसे पहले अस्सलाम वालेकुम, मैं एडवोकेट नाज शेख। सबसे पहले तो मैं सभी महाराष्ट्र के सभी अपने राष्ट्रवादी पार्टी के सभी मान्यवर कार्यकर्ता पदाधिकारी और सभी को 26वें वर्धापन दिन की सोहरा की शुभकामनाएं देती हूँ। और हम सभी दादा ने जो महिलाओं के लिए जो महाराष्ट्र में जो लाड़की बहन योजना जो चालू की है, इससे कई महिलाओं को फ़ायदा हुआ है और कई महिलाओं के घर चल रहे हैं। यही वजह है कि आज दादा जो 6वीं मर्तबा जो उप मुख्यमंत्री बने हैं, ये सभी महाराष्ट्र के सभी लोगों का प्यार है। और हम आगे भी यही इच्छा रखते हैं कि दादा मुख्यमंत्री बने। ताई, तुमच्याकडे येतो. आज जरी इथे वर्धापन दिन सोहळा होत असला तरी दुसरा वर्धापन दिन सोहळा बालगर्दंग येथे होतोय. 2 राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा आहे. कधी वाटलं होतं का भविष्यात राष्ट्रवादी 2 गटात विभागली जाईल? नाही, असं तर कधीच वाटलं नव्हतं. पण शेवटी कसं असतं, वरिष्ठ असतात आणि त्यांची भूमिका आम्ही सांगू शकणार नाही तुम्हाला. त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्यच असेल आणि दादा कधीच चुकीचा निर्णय घेत नाही, हे आम्हा सगळ्या महिलांना माहिती आहे. त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं की दादांनी जो निर्णय घेतला तो योग्यच असेल आणि आम्ही सगळे त्याला मान्य करतो. आणि दादांकडून अशी अपेक्षा करतो की ज्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आज जे लाडक्या बहिणीचं जे हे मिळतंय त्यांना, तर तेवढं घेऊन त्या खूप खुश आहेत. कारण की खूप विरोधी म्हणायचे पूर्वी की लाडकी बहिणीला 1,500 रुपये त्याच्यामध्ये त्यांचं काय होईल किंवा तेवढ्यामध्ये काय होईल किंवा काही भागेल का. पण माझं सगळ्या महिलांना किंवा सगळ्या विरोधींना सांगणं आहे की ज्या महिला धुणं भांडे करतात त्या महिलांना विचारत त्यांच्यासाठी 1,500 रुपये किती महत्त्वाचे. म्हणून दादासाठी हा जो 26वा वर्धापन दिन आहे, आमच्याकडून सगळ्या लाडक्या बहिणीकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि असेच आणखीन वर्धापन दिन आम्ही साजरे करत आणि दादासोबत राहूत अशी अपेक्षा करतो.